स्पर्शाने पावन झालेल्या आळे संतवाडी कोळवाडीच्या भूमीमध्ये होऊ घातलेल्या आळे सहकारी दूध उत्पादन संस्था मर्यादित आळे संतवाडी कोळवाडीच्या या असलेल्या सांगता सभेच्या निमित्तानं श्री संत माऊली गवळी विकास पॅनलचा संचालक मंडळाच्या या पंचवार्षिक निवडणुकीच्या 2025 ते 2030च्या सांगता सभेच्या निमित्तानं उपस्थित असलेले व्यासपीठावरचे सगळेच मान्यवर व्यक्ती, विशेष करून आवर्जून ज्यांचा उल्लेख करावा लागेल ते ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी अध्यक्ष विद्यमान संचालक सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय भाऊदादा कुराडे असतील, त्याचप्रमाणे आमचे मार्गदर्शक आदरणीय माजी जिल्हा परिषद सदस्य प्रसन्न नाना डोके, पॅनल प्रमुख आदरणीय माजी जिल्हा परिषद सदस्य माऊली शेठ कुराडे, त्याचप्रमाणे GL गुंजाळ सर असतील, आदरणीय कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती प्रीतम शेठ काळे असतील, आदरणीय रवींद्र गुंजाळ चेअरमन असतील, विजयानंद कुराडे सर असतील व उपस्थित आदरणीय डोंगरे साहेब असतील, त्यांच्याबरोबरचे आलेले सगळे मान्यवर आणि उपस्थित आपले पॅनलचे सगळे असलेले या सगळ्यांचा खरं तर ज्यांच्यावरती विश्वास आहे, ज्यांच्या विश्वासावरती ही संस्था चालते, ते असलेले आमचे सगळे गवळी बांधव या निमित्तानं उपस्थित आहेत। या गवळी बांधवांचे मी मनापासून आभार मानतो की त्यांच्या जीवावर खरं तर ही संस्था चालते, त्या असलेल्या गवळ्यांचं आभार मानणं हे आमच्यासारख्याचं सर्वसामान्य कार्यकर्त्याचं काम आहे। कारण की जर तुम्ही गवळी मंडळी या असलेल्या संस्थेमध्ये विश्वासाने जर दूध घालत नसता तर ही संस्था इतक्या उंचीवरती गेली नसती। कारण की जुनी मंडळी आज या ठिकाणी भरपूर आहे, दौलत आप्पा आहे, आदरणीय आमच्या दावला शेट्टी आहे, सीतारामदादा कुराडे, ही सगळी मंडळी खरं तर जुनी जाणती मंडळी। या मंडळींनी ही संस्था उभारणीपासून तर आतापर्यंत रवी चेअरमननी सांगितलं की 4 पंचवार्षिक खरं तर या दूध डेअरीच्या पाहिल्या आणि ही पाहत असताना खरं तर ही संस्था कशी उभी राहिली ही तुमच्या मंडळींना सगळी माहीत आहे। विटावर वीट लावायची म्हणून नुसतं घर उभं राहत नाही, जुनी मंडळी म्हणायची घर एकदा बांधून पहा, वीर एकदा खोडून पहा। तसंच या असलेल्या संस्थेची उभारणी जशी झाली त्यावेळेला आम्ही पाहतो की 2000 दुधाचं संकलन हे कसं वाढलं गेलं। मग बोरीच्या आणि परिसरातून धावडे कंपनी असेल, ही सगळी मंडळी या आळीच्या दूध डेअरीवरती विश्वास ठेवून खरं तर माऊली दादा बरोबर ना, धावडे बिवडे कंपनी सगळी ही या आपल्या दूध डेअरीमध्ये दूध घालायची। निमगाव साव्यापासून दूध आपल्या डेअरीमध्ये यायचं त्या काळामध्ये। आता विविध व्यापारी या परिसरामध्ये तयार झाले, विविध व्यापारी जरी तयार झाले, सगळ्या मंडळींनी आजूबाजूला दूध घालून पाहिलं, परंतु जो विश्वास आळे दूध संस्थेवरती खरं तर सगळ्या मंडळींनी ठेवला त्या विश्वासाला पाहता खरं तर संचालक मंडळ सुद्धा राहिलं गेलं। त्यांनी प्रत्येक गोष्टी खरं तर गवळ्यांसाठी जेवढ्या चांगल्या करता येतील त्या करत गेले। म्हणूनच की काय आजपर्यंत ही संस्था इतक्या उंचीवरती 20,000 लिटर पर्यंत पोहोचून गेली। जुना काळ जर पाहिला तर हबीब शेठची गाडी त्या ठिकाणी असायची, 5 वाजता 4:30 वाजता भोंग वाजायचं आणि आण्यापासून संकलन शेवटला आळ्यापर्यंत यायचं 6:30 वाजता मायामध्ये भोंग बंद व्हायचं आणि नंतरच्या वेळेचं बंधन त्या ठिकाणी असायचं। परंतु आत्ताची परिस्थिती अशी आहे का 6 वाजता भोंग वाजतं आणि 10 वाजता वाजेपर्यंत दूध डेअरी चालू राहते। कुठेतरी बदल हे दिवसेंदिवस घडत गेले आणि हे बदल घडत असताना प्रत्येक असलेल्या गवळ्याला अतिशय सोप्या पद्धतीने दूध कसं घालता येईल त्या सुविधा खरं तर या असलेल्या आळे दूध संघाने खरं तर पुढे आणल्या। आज आम्ही पाहतोय की संतवाडीपासून लोक सायकलवर दूध घालायला यायची, निमसेमाळीतून लोक दूध घालायला या आपल्या संस्थेत यायची, कोळवाडीतून मोहताऱ्यातून मंडळी या ठिकाणी दूध घालायला यायची। पण तो आताची परिस्थिती अशी आहे का कोळवाडीतला असेल तर त्या ठिकाणी आपण त्यात संकलन त्या ठिकाणी ठेवले, निमसेमाळ्यातलं संकलन त्या ठिकाणी ठेवले। अशा विविध खरं तर गवळ्याच्या सोयीसुविधेसाठी आपण संकलन जागजागी ठेवले आणि या असलेल्या पट्ट्यातलं संकलन आपल्या डेअरीमध्ये ठेवले। हे सगळं होत असताना गवळ्यांच्याच हितासाठी सगळे जे कोणी संचालक असतात किंवा त्या ठिकाणी येतात ते गवळ्यांचं हित पाहूनच ही संस्था चालवत असतात। म्हणून की काय त्याच्यामध्ये दिवसेंदिवस बदल होत गेले। जुन्या काळात बर्फाच्या लाद यायच्या, त्याच्यामध्ये चेळायला लागायच्या, तुम्ही कामं केली तुम्हाला माहिती आहे। आणि या असलेल्या संस्थेवरती किती जणांचा कुटुंबांचा उदरनिर्वाह गवळ्यांचा तर चालतो, त्या ठिकाणचे असलेले कर्मचारी सुद्धा या असलेल्या संस्थेच्या जीवावरती चालतात आणि असलेले पशुखाद्याचे सुद्धा जे व्यापारी असतील किंवा जी मंडळी असतील त्याच्या म्हणजे ही जे सर्कल आहे याच्यामध्ये फक्त गवळी हा एकमेव दुवा या सगळ्या मंडळींचा आहे की आळे दूध संस्था असेल, खाद्याचे उपयोगी असलेली मंडळी असतील किंवा त्या असलेल्या मशीन असेल किंवा अजूनही काय ज्या गोष्टी असतात त्या या फक्त आणि फक्त माझ्या गवळ्यांच्या जीवावर चालतात। म्हणून या गवळ्यांनी खरं तर इथून मागे जो विश्वास या मंडळींवरती ठेवलाय, इथून पुढे सुद्धा विश्वास या मंडळींवरती तुम्ही नक्की ठेवा। आता आपण पाहिलं गेलं तर टीका भरपूर होतात, परंतु जुन्या आणि नव्याची सांगड खरं तर घातलेली आहे। जुनी मंडळी फक्त 4च मंडळी आहे आणि सगळी नवी मंडळी तुम्हाला नवीन चेहरे तुम्हाला या ठिकाणी दिसतात। या जुन्या आणि नव्यांची सांगड घालून अतिशय चांगल्या पद्धतीने पॅनल प्रत्येक विभागाला न्याय देत असताना 3-3 वाजेपर्यंत सगळी समोरची मंडळी म्हणतात न्याय देण्याची भूमिका सगळ्या मंडळींची होती
आज जर तुम्ही या ठिकाणी पाहिलं तर प्रत्येक असलेल्या आळे संतवाडी कोळवाडी संस्थेचे प्रत्येक संस्थेचे पदाधिकारी या खरे तर व्यासपीठावरती या सांगता सभेच्या निमित्तानं आहे आणि माझ्या मते 70 ते 80% गौरी आज या निमित्ताने या सांगता सभेला उपस्थित आहे. इथेच आपला विजय निश्चित आहे.